एवरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वल्फू फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. येस सर, आता वाजले संध्याकाळचे 6. प्रणव जस्ट ऑफिसमधनं आले. तर आजचा दिवस खूप हेक्टिक होता. ते का होता मी तुम्हाला आल्यानंतर सांगेल, बिकॉज आता आम्ही जातोय जिमला. तर आज सकाळी गेलो नाही. त्याच्या पाठीमागे पण प्रणवचाच रिझन होता, बिकॉज प्रणव काल गेला होता फ्रेंड्स बरोबर मॅचला. तर म्हणून मग त्याच्यामुळे आम्ही सकाळी उठलो नाही. त्याच्यामुळे मग जिमला नाही गेलो. आणि जियाना एवढी एक्सायटेड आहे की जियाला असं वाटतं की तिला आम्ही जिमला घेऊन जातोय. पण तुला आम्ही जिम मध्ये नाही घेऊन जात नाही. तुला मायाबाकडे ठेवू. होय होय. घेतली बॅग बघायला आली होती. थकला काल क्रिकेट, आज ऑफिस, आता जिम कंप्लीट आहे. ए काय झालं काय? चल बॅग पकड आपली. बाबाकडे जायचं. त्याच्यात फ्रुट्स दिले हा, आम्हाला सोडून मागशील. ओके नाही का? नाही चल. जिमवरून आता आलेलो आहे घरी आणि खरंच वर्कआउट केलं तर खरंच छान वाटतं. पण मॉर्निंगचा वर्कआउट जरा जास्त बेटर असतो. आणि जियानाला सुद्धा आईबाबांकडनं पिक केलं, घरी आलो आणि आता दीपाली बनवत आहे काहीतरी यमी. काय बनवत आहे? यमी. तर रेसिपी काय बनवत आहे पुढे तुमच्यासोबत आम्ही रेसिपी शेअर करणार. हां, तू काय ऑडिट करणार आहे? तू ती चप्पल कोणाची घातली सगळं माहिती. चला काय मग काय देऊ? यम्मी देऊ म्हणत नाही मी. यम्मी जेना बनवू दे आधी. काय बनवणार आहे का? गार्लिक चिकन बनवते. ओ गार्लिक चिकन. चला, तर येता येता ऑफिस मधनं मी चिकन घेऊन आलो होतो, बट मला डिश माहिती नव्हती ती पहिली काय बनवणार. ऑइल ऑइल ती स्पष्ट बोलते आता. ऑइल सियानासाठी वेगळं बनवते थोडस. पण हा बोर्ड काय एवढा खराब येस. निघाला? तर येस, हा बोर्ड काही व्यवस्थित निघाला नाही. सेम माझा मित्र आहे वैभवदीप, त्याच्याकडे वुडन होता, सेम ब्लॅक होता. तर त्यांनी आता स्टीलचा बोलवला, तो आपण ट्राय करू शकतो. त्याच्याकडनं रिव्ह्यूज घेईल मी कसा आहे. की बघ ना कसं, म्हणजे हा पण महागच आहे. काय चला, तर इथे गरम झालेला आहे ते, त्यामध्ये सगळे खूप सारे गार्लिक आहे. खूप सारे. बरं तुला काय पाहिजे? तुला कोणी घेणार नाही आहे नाही बा. नेक्स्ट तर मी इथे लसण छान असे गोल्डन ब्राऊन होऊ देते. आणि मग आता याच्यात टाकणार 1 अनियन आणि 1 कॅप्सिकम. आणि मी जे मॅरिनेट करून ठेवलं होतं 1 तास, याच्या हे चिकन मी मॅरिनेट करून ठेवलं होतं. यात मी दही टाकलं आहे, अद्रक लसूणची पेस्ट, चिकन मसाला, तिखट, मीठ, बस एवढंच. आणि आता वरून हे टाकलं मी कस्तुरी मेथी आणि थोडीशी सोप. मला याच्यात टाकायचं आहे सोया सॉस, पण हे जियानाला मी देणार नाही. आणि मला थोडंसं केचप पण टाकायचं, म्हणून मग मी जियानाचं वेगळं करेल आणि आमचं वेगळं. ते यातले थोडेसे कांदे मी काढून देते जियानासाठी. होऊ देते थोडंसं, बिकॉज बेबीजला हे सगळं तर मला असं वाटते नाही दिलं पाहिजे. पण आता जर तुम्ही देत असेल तर मग देऊ शकता. आणि याच्यात मी टाकेल थोडंसं सोया सॉस. त्याच्यात टोमॅटो केचप. मी मीठ वगैरे यातच टाकलेलं होतं, म्हणून आता गरज नाही टाकायची. आणि यात पाणी टाकू नका, बिकॉज चिकनला पाणी सुटतं.
जरा चिकन खाणार ना? फेवरेट आहे. दे दे दे, शिजू दे त्याला आधी. कच्चा खाते का जियाना? मागे टेकू नको बा. तुझे हेअर सुद्धा दीपाली आता ब्लॅक दिसत आहे. झाला गोंधळ. आणि आहे तुमचा व्हाईट. आणि व्हाईट लावू नका. व्हाईट स्टोन नको घ्या तुम्ही, कारण भरपूर क्लिनिंग करावं लागतं. म्हणजे थोडस पण अगदी दिसायला लागतं, म्हणून मला क्लीनच करत राहावं. चला तर दीपालीचे हेअर तुम्ही बघू शकता, भरपूर ब्लॅक दिसत आहे आणि त्याची जी डेन्सिटी आहे ही सुद्धा भरपूर वाढलेली आहे. तर ती कशी वाढली, काय वाढली, आणि त्याच्यासाठी दीपाली एक सेपरेट ब्लॉग घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. बिकॉज माझा एक सिंगल स्ट्रँड ऑफ हेअर सुद्धा जात नाहीये. जो एक्स्ट्रीम हेअरफॉल होता, मी मागच्या तुम्हाला माहिती असेल, मी मागे ब्लॉग मध्ये शेअर केलं होतं की माझा एक्स्ट्रीम हेअरफॉल होतोय, पण आता काहीच हेअरफॉल होत नाहीये. तर त्याच्यासाठी एक रेसिपी आहे जे मी फॉलो करते लास्ट 1 मंथ पासनं. तर मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल. तर आणि तुम्ही पण ट्राय करून बघा ती रेसिपी, बिकॉज मला तर खूप इफेक्टिव्ह झालं. असं फिर गोल थोडी. हा बघा, कारण मी बघितलेले आहे दीपालीचे जिम मधनं आल्यानंतर सरळ असं तिचं टक्कल दिसायचं आणि स्काल्प दिसायचा पूर्ण, आणि इथे सुद्धा भरलेले आहे सगळं, आणि सगळे बेबी हेअर्स यायला लागले. 15 to 20 days मध्ये रिझल्ट दिसतोय मला. एक्झॅक्टली. आणि हे मी सुद्धा जे दीपालीने बनवलं ते सुद्धा मी सुद्धा घेत आहे. तर माझा पण हेअरफॉल भरपूर कमी झालेला आहे. बंद कर. काय करत आहे तू इथे? उद्योग. पप्पी दे डॅडीला. एक पराठा टाकून दे. एक छान छान यम्मी. काय हो देत ते प्रिपेअर होत आहे ना, ते कच्चा आहे आता. तिला 6 वाजता दिलं का औषध तू? एक डोस मला झोपून. ठीक आहे. ते ऋतून जाईल, तुला हात न लावायचा ना तिथे. जियानाचं वेगळं. त्याच्यात मी काहीच टाकलं नाहीये. सॉस नाही, सोया सॉस नाही, टोमॅटो केचप नाही, काहीच नाही. फक्त असंच परतवून घेईल. चला तर ही डिश बनवलेली आहे दीपालीने आणि हे यासाठी. बघू कशी झाली. हा थोडं ड्राय मध्ये. दिस इज बिट ज्युसी. चला तर मी खाऊन सांगतो तुम्हाला कसं झालेलं आहे. सेपरेटली काय आहे ते? चिकन. आवडलं तुला? खाल्लं तरी का तिने प्रणव? गाडीवर वगैरे नको बसू. छान झालं ना? माइंड ब्लोइंग. ही जी रेसिपी आहे जियाने खाल्लं नाहीये, पण जियाना छान बोलते. ऍप्रिशिएट करायची सवय विदाउट इटिंग. सवय. चला तर अतिशय सुंदर डिश आहे. तुम्ही सुद्धाही घरी ट्राय करा आणि नक्की आम्हाला सांगा की कशी तुमची बनलेली आहे डिश. चला तर मग आम्ही आता करतो जेवण. भेटूया थोड्याच वेळात. आता आमचं झालंय जेवण आणि प्रणव बघा. थँक्यू हेमंत फॉर दिस वंडरफुल केक अँड थँक्यू अक्षय फॉर दिस सजेशन. खरंच खूप अमेझिंग केक आहे. हा रवा केक आहे, पण मला ना याच्यापेक्षा जास्त तो आवडला जो आपण मागे खाल्ला होता ना. तो वाला होता. हा एगलेस. हा तो जास्त छान होता. तो छान विरायचा तोंडामध्ये. हा थोडा जाडा रवा वाटतोय आणि टेस्ट पण वेगळी आहे. थोडी वेगळी आहे. तो खरंच अमेझिंग होता तो केक. तर नेक्स्ट टाइम जो कोणी जाईल माझ्या मित्रांपैकी किंवा कोणी मी नक्की सजेस्ट करेल. कुठली बेकरी होती ती? अयंगर बेकरी.
तिथे रवा केक मिळतो तुपातला, छान, ट्राय करा. आणि जियाना फक्त बघते बिकॉज जियानाला काहीच मिळालं नाही है ना जियाना. तू नाही खायचं है ना. The next day. आज आहे सॅटर्डे आणि आज आम्ही उठलो आणि जिमला जातो. आज थोडं आरामात उठलो आणि थोडं आरामात जातो. नाही पण सॅटर्डेला आपण मोस्ट ऑफ द टाइम आपण स्किप करतो. ऑलरेडी खूप सुट्ट्या झाले आहेत. एक वेळ गॅप झाली की मग नेक्स्ट डे जायची इच्छा नाही. तर काल आम्ही तसं मॉर्निंगला नाही गेलो तर इव्हिनिंगला आम्ही अटेंड. येस. आणि हे बघा छोटू काय खाताय? जरा तू काय खाते ग बाळा? काय आहे बघू तुझ्या हातात, बघू काय आहे बघू. असं का अगं दाखव ना ग. जियानाच्या हात खा. आज दिवसभर पाऊस सांगितलेला आहे का? येस, कालच होता तसा रेड अलर्ट. काल काही पाऊस आला नाही, म्हणजे आज येईलच. आणि आभाळ तसंच आहे, क्लाउडी. नाईट पासून चालू आहे पाऊस. तिला जियाला नेऊन द्यावं लागेल बरं. हो, वर नेऊन देतो ना पटकन. जियाला मायाबाकडे जाते ना. जियाला मायाबाकडे चालते का? ए आवा माहित काय झालं बाबा, खूप मोडी असतात आजकालचे लेकर. होणार आहे डॅडी. मुडी स्कूल नाही चाललो आपण, तिला सांगावं लागेल. स्कूल नाही जातोय आपण. आपण कुठे चाललो? आबा कुठे चाललो आपण? आमची हॅपीनेस बघा. ती टर्निंग मध्ये तिने वेट केला की मला कुठे घेऊन जाते. टर्निंग क्रॉस झाली. ओ माय गॉड, स्कूलची टर्निंग होती म्हणून शांत झाली. मला वाटलं ही अशीच नाटक करते. नाटकी ए नाटकी. आज आणि उद्या तुला हॉलिडे आहे स्कूलला. डॅडीला आणि तुला सोबत असते. ओके, म्हणजे ज्या दिवशी डॅडी अच्छा आबाकडे जात नाही. बरं हॅपी आबाकडे जाऊ. नाटकी आहे ग. चला जियानाला केला ड्रॉप आणि जियाना होती रडत बिकॉज जियानाला आज जायचं नव्हतं. सुट्टी म्हटलं की ती आम्हाला सोडायला रेडीच नाही. तिला असं वाटतंय की आम्ही फिरायलाच चाललो असंच वाटतं तिला. एनिवेज चला. तर प्रणव बघ व्हिडिओ मध्ये पण हेअरलाईन दिसत आहे इथे. खूप ड्रास्टिक चेंज आहे. मी मी इतके मेडिसिन्स काय घेतले, डॉक्टरकडे काय गेली इतक्या वर्षांपासून. बिकॉज माझा हेअर थिनिंगचा प्रॉब्लेम हा नेहमीपासून होता. बिकॉज हा हेरिडिटी इश्यू आहे. माझ्या पप्पांचे केस तसे आहेत, माझ्या आत्यांचे केस तसे आहेत, आजीचे केस तसे आहेत. त्याच्यामुळे हेरिडिटी आहे. मला आणि ऋषिताईला दोघींना सेम आहे असाच. तर पण फायनली त्याच्यावर एक होममेड नुस्खा जो असतो ना तो प्रॉपर बसला आणि एकदम 20 डेजमध्ये रिझल्ट दिसायला लागला. 8 डेजपासून मी कन्झ्युम करत होती. तर 8 डेजमध्ये तर हेअरफॉल स्टॉप झाला कम्प्लिटली. आणि आता तर सगळे इथे बेबी हेअर्स आलेले आहेत आणि पूर्ण हेअरलाईन आली इथे इथे इथे. म्हणजे माझी हेअरलाईन इथनं होतीच नाही. मला खूप लोकांचे कॉल सुद्धा आले की तुला काय लावते, बिकॉज हेअरलाईन आता प्रॉपर दिसते आणि असं स्कॅल्प नाही दिसत. तर येस, मी ते रेसिपी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. खरंच खूप मला तर खूप जास्त इफेक्ट दिसतोय त्याचा. इवन मी प्रणवला पण देते बिकॉज प्रणवची मध्ये तब्येत बरी नव्हती 2 वर्षापूर्वी. तर तेव्हा त्याचे हेअरफॉल झाला होता एक्स्ट्रीम. प्रणवचे पूर्ण केसच गायब झाले होते आणि तेव्हापासून ते रिकवरच नव्हते झाले प्रणवचे पण केस. पण हळूहळू ग्रॅज्युअली प्रणवचं पण होत आहे. म्हणजे हेअरफॉल आता आमच्या घरात तर कोणाचाच होत नाही आहे. आणि मी ट्राय करते मी ते जियानाला पण आतापासून देऊ. पण तिथं थुकत आहे आतापासूनच. पण लेट्स सी, माझे प्रयत्न सुरू राहतील.